तर सर्वात प्रथम मी इथे पूजेसाठी श्री लक्ष्मी देवीचा एक फोटो घेतलेला आहे। तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घेतली तरी चालेल। पाणी घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, पंचामृत बनवून घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 समई लागणार आहे आपल्याला। आरतीचं ताट बनवून घेतलेलं आहे, आपल्याला कापसाचं वस्त्रमाळ लागणार आहे, त्याचबरोबर इथे मी एक कलश घेतलेला आहे। कलशाला आपल्याला 8ही बाजूने हळदी कुंकवाची अशी ही बोटे ओढून घ्यायची आहेत, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कलशामध्ये आपल्याला इथे तुम्ही बघू शकताय सुपारी, पैसा, मोती आणि पोळा हे देखील टाकायचं आहे। त्याच्यानंतर मी ते एक हार बनवून घेतलेला आहे, आपल्याला फोटोसाठी हार लागणार आहे। तसेच आपण जो कलश स्थापना करणार आहे त्याच्यावरती वेणी मी तयार करून घेतलेली आहे। काही फुले, लाल फुले आणि आपल्याला एक खाऊच्या पानाचा विडा लागणार आहे। तर इथे 2 खाऊची पानं, हळकुंड